श्रीराम समर्थ. नमस्कार. मी ज्योतिष वास्तू विशारद वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी आपल्या सर्वांचं ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र पुणे आयोजित 5 दिवसीय मोफत वास्तू वर्गाच्या आजच्या पहिल्या दिवसाच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं अगदी हृदयापासून मनापासून दणदणीत सहर्ष स्वागत करतो. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वर्गाला सुरुवात करत असताना आपण मेडिटेशन करतो, ध्यान करतो आणि मग वर्गाला सुरुवात करत असतो. तर सगळ्यांनी व्यवस्थित बसायचं आहे, कपडे घालून बसायचं आहे. कुणीही लोळून पडून बेडवरती पडून स्क्रोल करत बसायचं नाहीये. आपलं अख्खं आयुष्य चाललंय की स्क्रोल करून. लक्षात आलं? स्क्रोल करून जर आपल्याला यशस्वी होता आलं असतं, आपण आतापर्यंत एवढ्या व्हिडिओ पाहिलेले आहेत, इन्स्टावरती पाहिलेले आहेत, फेसबुकवरती पाहिलेले आहेत, तर आपण खूप विद्वान झालो असतो. आणि त्याच्यामुळे अभ्यास हा लोळून आणि पडून बेडवरती बसून होत नसतो, तर अभ्यास हा व्यवस्थित बसून होत असतो. त्याच्यामुळे सर्वांनी व्यवस्थित बसायचं आहे. वही पेन नोट्स घेऊन बसायचे आहे. सेल आर क्लिअर? ओके, ग्रेट. तर मित्रांनो, सगळ्यांनी ताठ बसायचंय, डोळे मिटायचे आहेत आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथ श्वास सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथ श्वास सोडायचा आहे. मन शांत 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 होत आहे. शांत 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 होत आहे. मन प्रसन्न होत आहे. दिवसभरातला सर्व थकवा, सर्व नैराश्य, सर्व डिप्रेशन दूर 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 होत आहे. दूर 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 होत आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथ श्वास सोडायचा आहे. मी पूर्णपणे निरोगी होत आहे आणि माझा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत आहे आणि वाढतच चाललेला आहे. मी शांत आणि सुरक्षित आहे आणि जीवनात यशस्वी होत आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथ श्वास सोडायचा आहे. अकार, उकार आणि मकार हा स्पष्टपणे ऐकू येईल या पद्धतीने आपल्याला ओंकार म्हणायचा आहे. सावकाश डोळे उघडायचे. जोरदार हातावर हात घासून ती ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीराला प्रदान करायची आहे. पूर्ण शरीराला प्रदान करायचे. ग्रेट. कसं वाटतंय? फ्रेश? कसं वाटतंय? सर्वांनी टाईप करा. अरे टाईप करायचं. ग्रेट. फ्रेश. अमोल भोसाल म्हणतायत फ्रेश. झोरे फ्रेश. ओके, ग्रेट. तर मित्रांनो,
नमस्कार. मी ज्योतिष वास्तू विशारद वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी आपल्या सर्वांचा आजच्या आपल्या वास्तू संशोधन केंद्र 5 दिवस मोफत 5 दिवसीय वर्गामध्ये आपल्या सर्वांचं अगदी हृदयापासून मनापासून दणदणीत सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण वेळात वेळ काढून आलात याच्यासाठी मी आपल्या प्रती कृतज्ञ व्यक्त करतो आणि आपण स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवून स्वतःचं अभिनंदन करावं अशी विनंती करतो. कारण मित्रांनो, लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये आपण प्रत्येकासाठी वेळ काढतोय, परंतु कधीच आपल्या स्वतःसाठी वेळ काढायला आपल्याकडे नसतो. आणि आज आपण स्वतःसाठी वेळ काढला आणि हेच लक्षण आहे मित्रांनो, की तुम्हाला खरोखर ज्ञान घ्यायचंय, ज्ञानार्जन करायचं, हे शास्त्र समजून घ्यायचंय, शिकायचंय, आणि म्हणून आज आपण इथे आहात. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आज तुम्ही रविवार आहे, आपल्या आप्त स्वकीय आप्त बांधवांसोबत, पत्नीसोबत, मित्रासोबत, मुलांसोबत फिरायला जाऊ शकत होता, परंतु तो वेळ आज तुम्ही इथे दिलेला आहे. लिहून ठेवा, प्रामाणिकपणे रोज तुम्ही जर इथे वर्गाला आलात तर तुमचा एक क्षणही वाया जाणार नाही. आणि हो, अजून एक महत्वाची सूचना मित्रांनो, आपल्याला वास्तुशास्त्राचा अभ्यास करायचा आहे, हो ना? वास्तुशास्त्राचाच करायचं आहे ना? यस. पण मित्रांनो, जर कुणी चुकून इथे भवनशास्त्राचा अभ्यास करायला आला असेल तर त्यांना माझी करबद्ध प्रार्थना आहे, त्यांचा वेळ मी वाया घालवणार नाही, त्यांनी गेलं तरी हरकत नाही. मग भवनशास्त्र आणि वास्तुशास्त्र म्हणजे नक्की काय? तर मित्रांनो, वास्तुशास्त्र म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर वास्तुशास्त्र म्हणजे जमिनीचं शास्त्र होय आणि भवनशास्त्र म्हणजे घराचं शास्त्र होय. आजकाल मार्केटमध्ये घराच्या शास्त्राला वास्तुशास्त्र असं म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार केला जातो. वास्तुशास्त्र म्हणजे भवनशास्त्र नव्हे, वास्तुशास्त्रातला एक भाग म्हणजे भवनशास्त्र आहे. तुम्हाला जर उत्तम वास्तु अभ्यासक घडायचं असेल तर नुसत्या भवनशास्त्राचा अभ्यास करून उपयोगाचं नाही. CLR क्लिअर? ओके. तर मित्रांनो, जर इथे किती जणांना विस्तृत वास्तुशास्त्र शिकायचं आहे त्यांनी VS टाईप करा, आणि ज्यांना शॉर्टकट शिकायचं आहे त्यांनी SC टाईप करा. ओके. VSC अंकुशजी, मोनालीजी, धनेंद्रजी, सुरेशजी, लक्ष्मणजी. ओके ओके ओके. ज्यांना विस्तृत शिकायचं आहे त्यांनी VS, आणि ज्यांना शॉर्टकट शिकायचं आहे त्यांनी SC टाईप करा. ओके, ग्रेट. अस्मिताजी, मोनालीजी, ग्रेट. ओके. तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ऋतुजाजी, शिवाजीजी, उमेशजी, ओमजी, ओके, पूनमजी, ग्रेट. तर मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत आलेला आहात. माझ्या आयुष्याची एक सवय आहे, जो कोणी माझ्यासोबत 1 मिनिट जरी घालवतो त्यालाही मी कधी निरर्थक पाठवत नाही. तुम्ही वेळात वेळ काढून आठवणीने इथे येण्याचा निर्णय घेतला, त्याच्यामुळे ज्यांना शॉर्टकट शिकायचं आहे त्यांच्यासाठी शॉर्टकट वास्तुशास्त्र शिकवतो, आणि त्यांनी केलं तरी हरकत नाही, कारण त्यांचा वेळ अमूल्य आहे, त्यांनी वाया घालवू नये. लिहून घ्या, ज्यांना शॉर्टकट, किती जणांना शॉर्टकट शिकायचंय का कोणी? ओके. जे कोणी असतील तर त्यांच्यासाठी लिहून घ्या, आग्नेयेला किचन असावं, ईशान्येला देवघर असावं, नैऋत्येला बेडरूम असावा, आणि वायव्येला टॉयलेट असावा. झालं वास्तुशास्त्र. ओके. आता गेलं तरी हरकत नाही, म्हणजे माझ्यामुळे तुमचा वेळ वाया जायला नको. लक्षात आलं मित्रांनो? अहंकार बिलकुल नाही, नम्रतेने. जो माझ्यापर्यंत आलाय त्याचा वेळ वाया जायला नको. आता कोणीतरी विचारलं, गुरुजी सर्टिफिकेट मिळणार का? 5 दिवसीय मोफत वास्तू वर्गामध्ये यायचं, ओके, काहीतरी शिकायचं, समजून घ्यायचं, आणि सर्टिफिकेट मिळणार का म्हणून विचारायचं. का रे बाबा, तू परीक्षा देणार का? देणार की तुला सर्टिफिकेट, अगदी देणार, का नाही देणार, पण तो अभ्यास कर, परीक्षा दे, आणि मग घे. म्हणजे देवाने व्यक्त होण्याचं स्थान दिलेलं आहे म्हणून काहीही बोलायचं याचा अर्थ असा होत नाही. बोलताना विचार करून बोला,
आपण ज्ञान ग्रहण करण्यासाठी आलेलो आहोत हे लक्षात ठेवा. समजले? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आयुष्यामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर अंगामध्ये नम्रता ही असायलाच हवी. आणि ज्यांच्याकडे हे गुण नसतील तर मित्रांनो तुम्ही वास्तुशास्त्र शिकण्याच्या लायकीचे नाही आहात. समजलंय? त्याच्यामुळे चुकून इथे थांबू नका. सेल आर क्लिअर सगळ्यांना? ग्रेट. तर मित्रांनो, आता विषय असा असतो, दोन गोष्टी आहेत. एक तर बाटली जर बंद असेल आणि त्याच्यामध्ये पाणी भरायचं असेल तर भरलं जाईल का? अरे भरलं जाईल का? यस या नो? नाही भरलं जाईल. बरोबर. अगदी त्याच पद्धतीने सोशल मीडिया युनिव्हर्सिटीमध्ये जे काही तुम्ही पाहिलं असेल, ऐकलं असेल, ओके, त्याआधी बाहेर काढा आणि बाटली जी आहे त्याआधी ओपन करा. कारण तुमचं जर बुद्धी ज्ञान तुम्ही जर ओपनच केलेलं नाही, करणार नाहीत, तुम्ही जर एक ग्रह करून आला असाल तर तुमच्या बाटलीत काहीही जाणार नाही. आणि बाटली भरलेली असेल तर त्याच्यात नवीन पाणी ओतलं जाणार नाही, पाणी वाया जाणार आहे. लक्षात आलं? त्याच्यामुळे तुमची बाटली आधीच सोशल मीडिया युनिव्हर्सिटीतून भरलेली असेल तर ती रिकामी करा. कळतंय? आणि तिसरी गोष्ट महत्वाची मित्रांनो, की एक गोष्ट सांगतो. एक आई वडील असतात, त्यांना एक लहान मूल असतं आणि ते बोटेने समुद्रामध्ये फिरायला गेलेले असतात. फिरता फिरता फिरत असताना त्या मुलीचे वडील, बाळाचे वडील समुद्रात पडतात. आई म्हणते वाचव 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 वाचव, आणि बाळ म्हणते आई तूच तर सांगितलंय ना एकदा पडलेलं घ्यायचं नाही. तर सांगायचा तात्पर्य मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला फुकट जे मिळत असतं त्याची किंमत आपल्याला राहत नसते. त्याच्यामुळे तुम्हाला जरी हा मोफत वर्ग फ्री असला, ओके, याचा अर्थ तुम्ही त्याच्याकडे कसंही पाहावं असा अर्थ होत नाही. लक्षात आलं? त्याच्यामुळे हे फ्री जरी असलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, हा वर्ग तुमचं आयुष्य 360 डिग्रीने सकारात्मक दृष्ट्या परिवर्तन करणारा आहे. आतापर्यंत 3,500 विद्यार्थ्यांनी हा वर्ग म्हणजे मोफत वर्ग लाखो विद्यार्थ्यांनी केलेला आहे. आणि 3,500 विद्यार्थी म्हणजे प्रोफेशनल वास्तू प्रॅक्टिसनर म्हणून समाजामध्ये प्रॅक्टिस करत आहे. समजलेलं आहे? मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अजून एक गोष्ट सांगितली जाते. कोणती? अनोळखी व्यक्तीकडून काहीही घेऊ नको. असतं का नसतं? आता इथे असलेल्यांपैकी किती जण मला ओळखतात? इथे असलेल्यांपैकी किती जण मला ओळखतात? ओके, कुणीच ओळखत नाही. तर मित्रांनो, तुमच्यासाठी मी अनोळखी आहे, बरोबर की नाही? मग मी कितीही सांगितलं तर तुम्हाला समजेल का? नाही समजणार. बर, दुसरं महत्वाचं, शास्त्र असं सांगतं, गुरु करताना गुरुची लाख वेळा परीक्षा घ्यावी, पण एकदा गुरु केला की मग गुरु जसं म्हणेल तसं वागायचं असतं. लक्षात आलं? त्याच्यामुळे माझा अल्प परिचय, तुमची जर परमिशन असेल तर माझा अल्प परिचय देऊ का? येस म्हटलात तर देईन, नाहीतर चालू करेन. ओके, सगळ्यांनी टाईप करायचं. ओके, ग्रेट. तर मित्रांनो, मी ज्योतिष वास्तु विशारद वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी. माझा जन्म सोलापूर जिल्ह्यामधला आहे. मी 12 वर्ष ऋग्वेदाचं वेदाध्ययन केलेलं आहे. सोलापूर बार्शी येथे आमची मुख्य वेद पाठशाळा आहे. तिथून पुढे मी काही कालावधी गुजरातमध्ये होतो. डॉक्टर श्रीकांत जिचकार आपल्याला माहिती असतील, यांची नागपूरला अर्षविज्ञान गुरुकुलम नावाची वेद पाठशाळा होती. त्या वेद पाठशाळेमध्ये मी काही वर्ष होतो. आणि माझं 8 वर्ष ऋग्वेदाचं क्रमांत अध्ययन केरळमध्ये झालेलं आहे, केरळीयन पद्धतीने.
अख्ख्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये केरळियन पद्धतीचे अध्ययन झालेले आम्ही 3च विद्यार्थी आहोत आणि अख्ख्या भारतामध्ये कौशिकी ब्राह्मण या ग्रंथाचं अध्ययन झालेले अख्ख्या भारतामध्ये नव्हे जगामध्ये आम्ही 5च व्यक्ती आहोत. पैकी एक आमचे गुरुजी, एक आमचा साध्य केरळमध्येच असतो आणि महाराष्ट्रामध्ये 3 जण आहेत. त्या 3घांपैकी मी एक. मग या व्यतिरिक्त गुरुजी, तुमचं ज्योतिषशास्त्राचं शिक्षण जास्त झालेलं नाही आहे. फक्त आध्यात्मिक योगावरती माझा थिसेस आहे, म्हणजेच विद्यावाचस्पती एवढं शिक्षण झालेलं आहे, ज्याला आधुनिक भाषेमध्ये पीएचडी असं म्हणतात. मित्रांनो, मग वास्तुशास्त्राचं शिक्षण जे आहे, वास्तुशास्त्राचं शिक्षण माझं स्वर्गीय आदरणीय डॉक्टर धुंडीराज पाठक सर यांच्याकडे झालं, जे मला पितृतुल्य होते. हे कदाचित नाव आपल्याला माहिती असेलच, डॉक्टर धुंडीराज पाठक. मित्रांनो, आज आपण आपल्या घरामध्ये होम, हवन, पूजा, पाठ जे काही करू शकतो, हे केवळ आणि केवळ स्वर्गीय डॉक्टर धुंडीराज पाठक सरांच्या आशीर्वादामुळेच. तुम्ही म्हणाल गुरुजी कसं काय? मित्रांनो, तुम्हाला कल्पना असेल 2015-16 मध्ये अनिन्सचा कायदा आला होता. कल्पना आहे तुम्हाला? 15-16 मध्ये अनिन्सचा कायदा आला होता आणि त्या कायद्यामध्ये अशा काही म्हणजे 16 नंबरचा लॉ असा होता की तो जर लॉ पारित झाला असता तर कदाचित आज मी वास्तुशास्त्र शिकवत नसलो असतो आणि तुम्ही शिकत नसला असतात. एवढंच काय, तर तुमच्या घरामध्ये पूजा पाठ करणं देखील अवघड झालं असतं. लक्षात आलं? त्याच्यामुळे एवढं महान कार्य केलेले हे डॉक्टर धुंडीराज पाठक, 16 नंबरचा जो कॉलम आहे तो त्यांनी संशोधित केलेला आहे आणि म्हणून त्यांचे आपल्यावरती अनन्यसाधारण असे ऋण आहेत, उपकार आहेत. तर असे हे डॉक्टर धुंडीराज पाठक सरांकडे माझं वास्तुशास्त्राचं त्यांच्या क्लासमध्ये तरी शिक्षण झालेलंच आहे, नो डाऊट. पण याच्यासोबत माझं सौभाग्य की मला त्यांच्या सोबत प्रत्यक्ष राहून क्लासच्या बाहेरही भरपूर शिक्षण घेता आलं. त्यांच्यासोबत अनेक वास्तू व्हिजिट करता आल्या, त्यांच्यासोबत अनेक रेमेडी करता आल्या, अनेक उपायशास्त्रांचं अध्ययन माझं झालं. तर वास्तुशास्त्रामध्ये आज एवढं शिक्षण झालेलं आहे की माझ्याकडे एवढी मोठी ग्रंथसंपदा असताना की मला प्रश्न पडतो आता कोणता ग्रंथ वाचावा. तर मित्रांनो, ज्योतिषशास्त्रामध्ये माझी विद्यावाचस्पती आहे ते तुम्हाला सांगितलंच. या व्यतिरिक्त ज्योतिषशास्त्रामध्ये माझं अंक ज्योतिष नावाचं संशोधन आहे, जे की तुम्ही वाळवंटामध्ये देखील असताना तुम्हाला कोणतेही ग्रह माहिती नसताना, कोणतंही पंचांग माहिती नसताना तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं सटीक उत्तर देऊ शकता. या व्यतिरिक्त वास्तुशास्त्रामध्ये सिग्नेचर ऑफ वास्तुशास्त्र, सहीवरून वास्तुशास्त्र कशा पद्धतीने अभ्यासायचं हेही माझं छोटंसं संशोधन आहे. याच्यानंतरनं प्राचीन भारतीय वास्तु कृषी दर्शन नावाचं माझं संशोधन आहे की वास्तुशास्त्राप्रमाणे शेती कशी करावी जेणेकरून शेतकरी बांधव माझा समृद्ध होईल, उत्तम पीक त्याला येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमी पाण्यामध्ये येईल. कारण पावसाची परिस्थिती तर तुम्ही जाणताच. असो, या व्यतिरिक्त आतापर्यंत 1000पेक्षा जास्त संसार मी वाचवलेले आहेत. संसार सुखाचा कसा करावा या माझ्या कोर्सच्या माध्यमातून, काउन्सिलिंगच्या माध्यमातून, जे की उद्या घटस्फोट व्हायला आलेले आहेत असेही संसार मी आतापर्यंत वाचवलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही म्हणाल गुरुजी एवढं तुमचं सगळं झालं, मग सध्याला मी पुण्यामध्ये असतो. गेल्या 15 वर्षापासून ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, पौरोहित्य यांची सेवा मी करत आहे. आतापर्यंत ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून अनेक जणांना म्हणजे लाखो जणांना मार्गदर्शन केलेलं आहे. वास्तुशास्त्राच्याही माध्यमातून लाखो जणांना सेवा दिलेली आहे. मग तुमची इंडस्ट्री असेल, ऑफिस असेल, घर असेल, फ्लॅट असेल, बंगला असेल, सगळ्यांना. म्हणजे मी प्रोफेशनल कन्सल्टन्सीही करतो.
पत्रिकाही पाहतो. याच्यानंतरनं संसार सुखाचा कसा करावा हे वर्ग माझे झालेले 100 विद्यार्थी आहेत. न्यूमरॉलॉजी केलेले माझे 250 विद्यार्थी आहेत. डाउजिंग शास्त्र याचे विद्यार्थी माझे 300 पेक्षा जास्त आहेत. आणि वास्तुशास्त्रामध्ये माझे 3,500 पेक्षा जास्त विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेर अगदी परदेशात देखील माझे विद्यार्थी आहेत. माझ्याकडे मोठेपणा नाही, संस्थेकडे 18 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंतचे विद्यार्थी आहेत. मग मित्रांनो, गुरुजी तुम्ही म्हणाल गुरुजी तुमचं शालेय शिक्षण जास्त झालेलं नाही. मी फक्त पोस्ट ग्रॅज्युएट आहे. मी MA संस्कृत केलेलं आहे आणि नेट देखील आहे. तर असं छोटंसं माझं शिक्षण झालेलं आहे आणि सध्याला मी पुण्यामध्ये वास्तुशास्त्राचं प्रशिक्षण देतो. वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, डाउजिंग विविध वर्ग आपले रेग्युलर चालू असतात. मोफत वर्गाच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असतो. आता प्रामाणिकपणे मित्रांनो, तर हा माझा अल्प परिचय झाला. या व्यतिरिक्त अजून परिचय सांगायचा म्हटला तर 1 तासही कमी पडेल. ओके, त्याच्यामुळे आत्ताच नुकती मी नर्मदा मैयेची पैदल परिक्रमा करून माझी झालेली आहे. ती आमच्या सद्गुरूंनी, भगवती मैयेने पूर्ण करून घेतली म्हणून ती झाली, नाहीतर माझी पात्रता नाही. असो, तर मित्रांनो, आजपर्यंत तुम्हाला माहितीये लाखो विद्यार्थ्यांनी हा मोफत वर्ग केलेला आहे. गेल्या लॉकडाऊनच्या आधी मी ऑफलाईन वर्ग घेत होतो, पण लॉकडाऊन नंतर मी ऑनलाईन वर्ग घ्यायला सुरुवात केली. आणि मला आशा आहे की जो कोणी इथे पुण्यामध्ये राहून शिकू शकत नाही असाही व्यक्ती आज ऑनलाईनच्या माध्यमातून शिकू शकतो. सगळी आपली कामं आवरून 1ही रुपया त्याचा नुकसान न होता. आणि याच्यासाठी म्हणूनच आपण ऑनलाईन वर्ग सुरू केलेले. मित्रांनो, माझा संकल्प आहे, आपण एवढे लाखो रुपयाचं घर घेतो, लाखो रुपयांचं घर घेतो. अशा अनेक उदाहरणं तुम्हालाही माहिती असतील की आपण करोडो रुपयांचं घर घेतो आणि एखाद्या घरामध्ये राहायला गेलो की लगेच आपल्याला विविध समस्या येतात. मग बिल्डर तर सांगतो पूर्व पश्चिम दरवाजा आहे. तर मित्रांनो, आता पूर्व पश्चिम दरवाजा म्हणजे नक्की कसा, इथे मला नक्की कुणी सांगेल का रे? पूर्व पश्चिम दरवाजा कसा ओळखावा? गुरुजी, पूर्वेकडे तोंड करून जाणारा दरवाजा पूर्व पश्चिम, का पूर्वेकडून पश्चिमेकडे तोंड करून जाणारा पूर्वेकडचा दरवाजा? नक्की पूर्व पश्चिम दरवाजा म्हणजे कसा? बरं, मग गुरुजी दक्षिणेला दरवाजा असेल, दक्षिणेकडून उत्तरेकडे बाहेरकडून घरामध्ये पूर्वेकडे गेलं तर चालू शकते का? मग हा पूर्व पश्चिम का? नक्की दरवाजा कसा समजावा? तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, पूर्व पश्चिम दरवाजा कसा ओळखावा हे तुम्हाला मी सांगून देतो. मित्रांनो, हे आपलं घर आहे असं समजूया. घरातून बाहेर पडत असताना आपलं तोंड ज्या दिशेला होतं त्या दिशेचा तो दरवाजा असतो. काय म्हटलं, लक्षात आलं? घराच्या बाहेर पडताना आपलं तोंड ज्या दिशेला होतं त्या दिशेचा तो दरवाजा असतो. म्हणजे घराच्या बाहेर पडताना आपलं जर तोंड पूर्व दिशेला झालं तर तो पूर्वेचा दरवाजा. नाही नाही गुरुजी, घरात जाताना आमचं तोंड पूर्वेला होतं, नाही, तो पश्चिमेचा दरवाजा. लक्षात आलं? तर सांगायचं तात्पर्य मित्रांनो, आपण वास्तुशास्त्र शिकणार आहोत, भवनशास्त्र नाही. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, 5 दिवसामध्ये तुमचं वास्तुशास्त्र शिकून होणार नाही आहे. वास्तुशास्त्रामध्ये मी तुम्हाला या शास्त्राचा बेस सांगणार आहे. लक्षात आलं? या शास्त्राची उत्पत्ती कशी झाली, म्हणजे आजपर्यंत कधीही कोणीही विचार न केलेल्या गोष्टी, परंतु ज्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यावरती परिणाम होत असतो, अशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, मला खूप जणांचे फोन आले, मेसेजेस आले की गुरुजी 5 दिवसात शास्त्र समजणार का? प्रामाणिकपणे नाही समजणार. मग 5 दिवसानंतर काय? आम्हाला पूर्ण करायचं आहे. तर मित्रांनो, माझे सेमी लाईव्ह वर्ग असतात 5 दिवसानंतर. त्याची फीज असते
ते पेड वर्ग असतात. तुम्हाला कोणतीही जबरदस्ती नाही की तुम्ही तिथे ऍडमिशन घेतलंच पाहिजे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही घ्यायचं आहे, पटलं तर घ्यायचं आहे. आणि ऍडमिशन घेण्यापूर्वी गुरुजींना खरोखर ज्ञान आहे का, शिकवता येतं का, नॉलेज आहे का, आणि आपल्याला गुरुजी ज्ञान देण्यासाठी पात्र आहेत का, हे समजून तुम्ही ऍडमिशन घ्यायचंय. वाटलं तरच तुम्ही पुढे यायचंय, नाहीतर नाही. मग मित्रांनो, मग आता गुरुजी फीस किती? मित्रांनो, आत्ताचं फ्री आहे. 5 दिवस टोटली फ्री आहे. एकही रुपया तुम्हाला द्यायचा नाही. फीज काय असेल ते आपण 5व्या दिवशी पाहणार आहोत. CLR क्लिअर? ओके. तर मित्रांनो, आता आपण हे तर पाहिलं की वास्तुशास्त्र म्हणजे काय. तर लिहून घ्या. वास्तुशास्त्र म्हणजे जमिनीचं शास्त्र होय, घराचं शास्त्र नाही. लक्षात आलं? मग वास्तू म्हणजे काय? तर वास्तू म्हणजे चारीही दिशेने बंदिस्त असलेली, उपभोगासाठी निवडलेली जागा म्हणजे वास्तू. आता मित्रांनो, वास्तू हा शब्द कसा तयार झाला? तर संस्कृत मधल्या वस या धातूपासून वास्तू हा शब्द निर्माण झालेला आहे. तुमची परमिशन असेल तर थोडं पाणी पिऊ का? परमिशन असेल तर PG टाईप करा, परमिशन ग्रांटेड. हा, परमिशन ग्रांटेड, PG टाईप करा. ओके. गंधालीजी, सयाजी, ओके. पल्लवजी, राजेंद्रजी, मुनवलजी, ओके. अमोलजी, ओंकारजी, स्नेहाजी, धीरजजी. मित्रांनो, आपण कधीपासून मोठ्यांना परमिशन द्यायला लागलो रे? हा, कधीपासून परमिशन द्यायला लागलो? मोठ्यांना विनंती करायची असते, परमिशन द्यायची नसते. याच्यामुळे लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये कधीही विनंती करता आली ना की माणूस सुखी होत असतो. ओके. तर मी पाणी पितो. ग्रेट. तर मित्रांनो, संस्कृत मधल्या वस या धातूपासून वास्तू हा शब्द तयार झालेला आहे. मग वस म्हणजे काय? तर वास करणे, बरोबर की नाही? आणि आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत की, आता बघा मित्रांनो, वास्तू पुरुष देवता तुम्ही ऐकली असेल. मित्रांनो, उद्या जर तुम्हाला मुख्यमंत्र्याला भेटायला जायचं असेल तर काय रे, तुम्हाला डायरेक्ट मुख्यमंत्र्याला जाऊन भेटता येतं का? येतं का? नाही. प्रोसेस आहे. तुम्हाला आधी तुमच्या नगरसेवकाला, नगरसेवकापासून आमदाराला, आमदारापासून खासदाराला, खासदारापासून PA ला, PA पासून मुख्यमंत्र्याला, ह्या जशा स्टेजेस आहेत तशा वास्तुशास्त्रामध्ये एनर्जी काम करणाऱ्या ज्या ऊर्जा कार्य करतात त्यांच्या पण काही स्टेजेस आहेत. मित्रांनो, प्रोसेस आहे, ती एक सिस्टीम आहे. तुम्ही कधी, उद्या सोमवार आहे, आज रविवार आहे, आजचा रविवार खंडोबाचा आहे, उद्या सोमवार शंकराचा आहे. तुम्ही जर कधीही शंकराच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर डायरेक्ट शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन पिंडीजवळ जाऊन दर्शन घेता का? नाही. वाटेमध्ये आपल्याला एक देवता भेटते. कोणती रीती? नंदी. नंदीचं आपण दर्शन घेतो. बरं, दर्शन घेत नाही, नंदीच्या कानामध्ये हळू सांगतो. कारण आपल्याला जर आपली कामना पूर्ण करायची असेल तर मित्रांनो लक्षात ठेवा, त्याच्या PA ला म्हणजेच नंदीला तुम्हाला खुश केलं पाहिजे. तुमच्या मनोकामना ही तुम्हाला नंदीला सांगितली पाहिजे, आणि मग तो नंदी महादेवापर्यंत ती कामना पोहोचवत असतो. सिस्टीम आहे. लक्षात आलं? अगदी त्याच पद्धतीने आपल्याला वडिलांकडून काय हवं असेल तर आपण डायरेक्ट वडिलांना मागतो का रे? आधी आईकडे जातो ना, आधी आईला सांगतो, आणि मग आई हळुवारपणे बाबांचा मूड बघून ते आपल्याकडून आपल्याला देत असते. म्हणजे ही जशी सिस्टीम आहे तशी वास्तुशास्त्रामध्ये देखील वास्तुपुरुष मंडल देवता, वास्तुपुरुष देवता जी आहे त्या देवता आपल्याला अनुकूल व्हावी याच्यासाठी एक प्रोसेस आहे. मग कोणती प्रोसेस आहे मित्रांनो? जाणून घ्यायची कोणती प्रोसेस आहे? किती जणांना जाणून घ्यायचं आहे त्यांनी मी टाईप करा.
मी टाईप करा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. हे काय तुम्ही शाळेमध्ये आलेला नाही आहात. तुम्ही स्टुडंट, मी लेक्चरर नाही आहोत. आपण अभ्यासाला आलेलो आहोत, विद्यार्जनाला आलेलो आहोत. विद्येचं अर्जन आपल्याला करायचंय. आणि जेव्हा गेव आणि टेक जेव्हा होतं तेव्हाच ते अभ्यास होत असतो. आपण शाळेमध्ये शिकूनही आपली प्रगती नाही झाली, कारण शाळेमध्ये आपण शिकायला नव्हतं गेलो, लेक्चर ऐकायला गेलो होतो. आणि इथे जर तेच ऐकायचं असेल तर माझ्याकडे येऊन इथे येऊन उपयोग काय आहे? तर इथे तुमचाही संबंध म्हणजे माझ्यासोबत संवाद असणं अत्यंत गरजेचं आहे. लक्षात आलं? ग्रेट. तर मित्रांनो, आपण सत्यनारायण पूजा करतो. करतो की नाही करत? करतो. मग गुरुजी, वास्तुशास्त्राचा आणि सत्यनारायणाचा काय संबंध? थांबा, थोडं सांगतो. तर कोणतीही पूजा करत असताना गुरुजी आपल्याकडे येतात. गुरुजी डोळ्याला पाणी लावायला सांगतात. बरोबर की नाही? डोळ्याला पाणी लावायला सुरुवातीला सांगतात. मग डोळ्याला आपण पाणी लावतो. का लावतो? तर मित्रांनो, पूजेला बसल्यानंतरनं भगवंताचं सूक्ष्म स्वरूप आपण पाहू शकत नाही. आणि ती पाहण्याची सकारात्मक दृष्टी आपल्याला यावी, याच्यासाठी आपल्याला नेत्रशुद्धी करायची. कारण मित्रांनो, जशी दृष्टी तुमची असेल तशी तुम्हाला सृष्टी दिसत असते. तुमची जर दृष्टी वाईटच असेल तर तुम्हाला जगामध्ये सगळंच वाईट दिसणार आहे. पण तुमची दृष्टी चांगली असेल तर तुम्हाला जगामध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी समजणार आहेत. लक्षात ठेवा. आणि याच्यामुळे आपल्या वर्गामध्येही दृष्टी आणि दृष्टिकोन ह्या दोन्हीही गोष्टी एकदम क्लिअर होणार आहे. आणि म्हणून भगवंताने जेव्हा अर्जुनाला विराट स्वरूपाचं दर्शन दिलं होतं, तेव्हा ते दर्शन पाहण्यासाठी अर्जुन सक्षम नव्हता. भगवंताने त्याला दिव्य दृष्टी प्रदान केली होती, ती सूक्ष्म दृष्टी प्रदान केली होती. आणि ती दृष्टी आपल्यालाही प्राप्त व्हावी, भगवंताचं ते सूक्ष्म स्वरूप आपल्यालाही पाहता यावं, म्हणून डोळ्याला पाणी लावायचंय. मग आपण काय दुसरं काय करतो? म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो, आयुष्यामध्ये जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर तुमचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. काय बदलला पाहिजे? दृष्टिकोन. लिहून घ्या प्रत्येकाने. कारण लक्षात ठेवा, हा माझ्यासोबत असा वागतो. अरे पण हा दृष्टिकोन बदला ना, दृष्टी बदला. हा माझ्यासोबत असं का वागला? माझं कुठे चुकलं का? याचा जर विचार आपण आकलन केलं, चिंतन केलं, मनन केलं, तर तो माझ्यासोबत असं वागला याच्यापेक्षा याच्यामुळे वागला, हे जर आपल्याला समजलं तर आपली प्रगती होणार आहे. आणि याच्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो, आपली दृष्टी आणि दृष्टिकोन व्यवस्थित, अत्यंत शुभ असणं, सकारात्मक असणं आणि सूक्ष्म असणं अत्यंत गरजेचं असतं. मग नंतर आपण काय करतो? आचमन करतो. आचमन. आचमन म्हणजे काय? तर गुरुजी सांगतात, डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्या आणि प्या. तर आम्ही बराबर पाणी घाड घाड पितो. मग कुणी असं पितं, कुणी असं पितं. हं. मग मित्रांनो, आचमन का करावं आणि कसं करावं हे आपण समजून घेऊया. मित्रांनो, आता सगळे म्हणत असतील, गुरुजी वास्तुशास्त्र शिकवतायत का हे सांगतायत? आता त्याच्यासाठी आधी समजून घ्या, वास्तुशास्त्र कशावरती परिणाम करतं. तर वास्तुशास्त्र शरीरावरती परिणाम करतं, मनावरती परिणाम करतं आणि मग आर्थिकतेवरती परिणाम करतं. वास्तुशास्त्र अंतितोगत्वा आपल्याला निरोगी आयुष्य प्राप्त व्हावं याच्यासाठी सांगितलं गेलेलं आहे. निरोगी आयुष्य, समृद्ध आयुष्य आणि सुखी आयुष्य प्राप्त व्हावं याच्यासाठी वास्तुशास्त्र आहे. मग वास्तुशास्त्राची व्याख्या किती आहे, व्याप्ती किती आहे, हे आपण पुढे जसं स्टेप बाय स्टेप जाऊ तसं ते पाहूच. परंतु मित्रांनो, आता एक गोष्ट लक्षात ठेव. शुगर झाली, हा काही वास्तुशास्त्रातला विषय नाहीये का रे? शुगर, शुगर होणे, वास्तुशास्त्रामध्ये शुगर होते. वास्तुशास्त्रामध्ये जर तुमच्या वास्तूमधलं अग्नितत्व बिघडलं असेल, अग्नितत्व बिघडलं असेल तर तुमची अपचन शक्ती खराब होते, तुम्हाला पोटाचे विकार होतात, अन्न व्यवस्थित पचत नाही, कब्जेचा त्रास होतो, त्याच्यामुळे पित्त वाढतं. आणि असे जेव्हा सातत्याने आजार जेव्हा होतात, लक्षात आलं, तेव्हा तुम्हाला शुगर नावाचा महारोग होतो.
मग आता मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल ह्या अग्नितत्वाचा आणि आचमनाचा काय संबंध आहे, जाणून घ्यायचंय का? हा, ग्रेट. तर मित्रांनो, आचमन, लक्षात ठेवा, नियम असा आहे की जेवण केल्यापासून 45 मिनिटं आपल्याला पाणी घ्यायचं नाहीये. किती मिनिटं? 45 मिनिटं. जेवतानाही पाणी प्यायचं नाहीये आणि जेवण झाल्यानंतरही 45 मिनिटं पाणी प्यायचं नाहीये. हा जर नियम तुम्ही पाळला तर तुम्हाला कोणतेही रोग आजार होणार नाहीत. कारण मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये, तुम्हाला एक श्लोक माहिती असेल, वदन कवल घेता नाम घेया श्री हरीचे, उदरभरण नोहे, बरोबर की नाही? उदरभरण म्हणजे ते उदरभरण नोहे, जाणीचे यज्ञ कर्म, ते यज्ञ कर्म आहे. मग ते जे यज्ञ कर्म आहे ते कुठे करायचे? तर पोटामध्ये आहुती घालायची. मग पोटामध्ये आहुती घालायचं तर अग्नी पण असला पाहिजे ना. मग पोटामध्ये कोणता अग्नी? तर जठराग्नी आहे. 60 प्रकारचे अग्नी सांगितलेले, 60 प्रकारचे. मग पोटामध्ये कोणता अग्नी? तर जठराग्नी. मग ह्या जठराग्नीमध्ये जो प्राण ऊर्जा आहे, तर अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता, आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे त्या आत्म्याला वैश्वानर असं म्हणतात. आणि त्या वैश्वानर नर चेतना म्हणजे जी ऊर्जा आहे जी आपल्या शरीरामध्ये कार्यान्वित होत असते, त्या कार्य म्हणजे वैश्वानर नावाच्या अग्नीला ऊर्जा देणारं कार्य कोणती अग्नी करते? तर ती जठराग्नी असते. जठराग्नी. मग आपण जेव्हा पोटामध्ये काही अन्न घालतो तेव्हा आपल्या पोटामधला जठराग्नी प्रज्वलित होतो आणि मग जे काही आपण खातो ते आपल्याला पचायला लागतं. आणि मग ते पीत असताना उदाहरणतः लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही जर एखादं अग्नी आहे आणि त्या अग्नीमध्ये जर पाणी टाकलं तर काय होईल रे? अग्नी शांत होईल. मग वरची जी खिचडी आहे, डाळ आहे, भात आहे, तो शिजेल का? नाही शिजणार. आणि मग काय होईल? ते खराब होईल. मग अगदी त्याच पद्धतीने तुम्ही जर जेवण करत असताना अथवा जेवण केल्यानंतर 45 मिनिटापर्यंत जर पाणी पिलं तर तुमचा जो पोटामध्ये जे काही तुम्ही ओतलेलं असतं ते काय झालेलं असतं? अग्नीमध्ये हूत होत असतं, प्रज्वलित होत असतं. आणि ते प्रज्वलित होत असताना जर तुम्ही घट 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 पाणी पिलं तर तुमचे जो अग्नी असतो पोटामध्ये प्रज्वलित झालेला तो शांत होतो आणि याच्यामुळे तुम्हाला अपचन होतं. आणि हे अपचन झाल्यामुळे तुम्हाला पोटाचे विकार, शरीराचे आजार, शरीराचे रोग व्हायला सुरुवात इथून होते. आणि म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला शुगर होऊच द्यायची नसेल, शुगर झालेली कंट्रोल व्हावी असं जर वाटत असेल तर तुम्हाला 2 नियम पाळले पाहिजे. एक, घट घट पाणी प्यायचं नाही. पाणी हे घोट घोट प्यायचंय. काय प्यायचंय? घोट घोट प्यायचंय. मग जेवणानंतर 45 मिनिटं पाणी घोट घोट प्यायचंय. जेवणाच्या आधीही पाणी प्यायचं नाहीये. कारण एक लक्षात ठेवा मित्रांनो, अग्नीमध्ये जर तुम्ही ऑलरेडी पाणी घातलं असेल आणि मग त्याच्यामध्ये कितीही अन्न ओतत गेलात तर अग्नी शांत आहे ना. अपचन म्हणजे पचन कसं होणार? आणि मग हे जर पचन जर शांत झालं तर मित्रांनो, तुमच्या शरीरामधला जर अग्नितत्व बिघडला असेल, अग्नी बिघडला असेल, तर लक्षात ठेवा याचाच अर्थ तुमच्या वास्तूमधलंही अग्नितत्व बिघडलेलं असणार आहे. तुम्हाला जर पोटाचे विकार होत असतील, पोटाचे आजार होत असतील, तुम्हाला गर्भाशयाचे प्रॉब्लेम होत असतील, मासिक धर्माच्या समस्या होत असतील, अपेंडिक्स, हार्निया इत्यादी जर आजार होत असतील तर याचं मूल कारण हे अग्नितत्व असू शकतं. उपकरण अनेक असू शकतात. लक्षात आलंय? मग हेच आपल्याला आता मग तुम्ही भरपूर उपाय विचाराल, गुरुजी अग्नितत्व बिघडलं तर? मित्रांनो, उपाय अनेक आहेत. पण आजपासून जर तुम्ही हा एक नियम पाळायला सुरुवात केला की जेवताना पाणी पिणार नाही, जेवल्यानंतर 45 मिनिटं पाणी पिणार नाही, तर लिहून घ्या.
गरजेचं नाही आहे की तुम्हाला वास्तूमध्येच काहीतरी उपाय करण्याची गरज आहे. कारण वास्तूचं रिफ्लेक्शन तुमच्या शरीरावरती होत असतं आणि तुमच्या शरीराचा शारीरिक परिणाम हा वास्तूवरती होत असतो. लक्षात आलं? राजीव दीक्षितजी यांच्याकडून आम्हाला जे उत्तम माहिती झाली आहे ते आपण सांगत आहात. मित्रांनो, हे राजीव दीक्षित कोण होते माहितीये तुम्हाला? कोण आहे? डॉक्टर श्रीकांत जिचकारांचे शिष्य आहेत आणि डॉक्टर श्रीकांत जिचकारांच्या अंगाखांद्यावर मी खेळलेले. डॉक्टर श्रीकांत जिचकार आणि आम्ही बॅटबॉल खेळलेलो आहेत. एवढेच नव्हे, विटीदांडूही खेळलेलो आहेत. विश्वास बसणार नाही. ओके, ग्रेट. असो, तर सांगायचा तात्पर्य मित्रांनो, मग याच्यासाठी आपल्याला पाणी घोट घोट प्यायचे आणि ते पाणी आचमन जे करतो तर ते पाणी आपल्याला काय सांगतंय? घोट घोट प्यायचंय. मग ते कसं करायचंय? आचमन करायचंय. म्हणजे एक उडीद भिजेल किंवा 3 उडीद भिजतील एवढं पाणी आपल्याला हातावरती घ्यायचं. मग मित्रांनो, जेव्हा एक लक्षात ठेवा, पाणी हे नदीतून म्हणजे विहिरीतून जेव्हा येतं, बोरमधून जेव्हा येतं तेव्हा ते पाणी असतं. काय असतं? पाणी असतं. पण जेव्हा आपण आपल्या हातावर घेतो याला ब्रह्मतीर्थ म्हणतात. काय म्हणतात? सगळ्यांनी हात दाखवा. काय म्हणतात? ब्रह्मतीर्थ. जेव्हा आपण पाणी इथून पितो तेव्हा त्याला आत्मतीर्थ म्हणतात. असं पाणी प्यायचं असतं. ओके, इथून त्याला आत्मतीर्थ म्हणतात. जेव्हा पाणी आपण इथून सोडतो तेव्हा त्याला ऋषी तीर्थ म्हणतात. काय म्हणतात? ऋषी तीर्थ. जेव्हा पाणी इथून सोडतो सरळ त्याला देवतीर्थ म्हणतात आणि जेव्हा पाणी अंगठ्याकडून सोडतो तेव्हा पितृतीर्थ म्हणतात. देवतांना पाणी सोडत असताना इथून सोडलं जातं, पितरांना पाणी सोडत असताना इथून सोडलं जातं, ऋषीमुनींना सोडण्यासाठी इथून सोडलं जातं आणि आपण स्वतः तीर्थ आचमन करत असताना इथून पिलं जातं. मग मित्रांनो, तुम्ही जर ऐकलं असेल कुंडलीमध्ये बऱ्याच वेळा पितृदोष असतो. मित्रांनो, हे आचमन जरी तुम्ही व्यवस्थित केलं तरी तुमच्या वास्तूमध्ये कुंडलीमधला पितृदोष कमी व्हायला मदत होणार आहे. किती साधा उपाय, गरजेचं आहे लाखो रुपये उपाय करण्याची. बर, तुम्ही आपल्या पितरांना स्मरून रोज सकाळी स्नान झाल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर पितरांच्या उद्देशाने तर्पयामी 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 म्हणून जरी पाणी सोडलं प्रत्येक पितरांना 3 वेळा, तरीही तुमच्या कुंडलीमधले पितृदोष तर कमी होतीलच होतील. पण तुमच्या वास्तूमध्ये पितृस्थानामध्ये जर काही दोष उत्पन्न झाले असतील आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला वास्तूमध्ये समस्या येत असतील, प्रगतीला बाधा ठरत असतील, तरीही या तर्पणाने तुम्हाला त्याचा लाभ होऊ शकतो. समजलंय? ग्रेट. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. आता हे आचमन, मग आचमन कसं प्यायचंय? इथून प्यायचंय. का प्यायचंय? तर आपल्या शरीरामधलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी. आणि ब्लड सर्क्युलेशन जेव्हा व्यवस्थित होतं तेव्हा आपलं शरीर निरोगी राहतं. मग वास्तुशास्त्र शिकायचंच काय? का? कारण काय? तर वास्तुशास्त्र का शिकावं याच्यावरती ग्रंथांमध्ये काय सांगितलंय ते तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण सगळ्यात महत्वाचं, जे की पुढचा पेपर आत्ताच फोडतो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा सांगितलं. आरोग्य हीच सगळ्यात मोठी आणि पहिली धनसंपदा आहे. आणि याच्यासाठी आपलं शरीर निरोगी राहावं याच्यासाठी वास्तुशास्त्र आहे. मग मित्रांनो, तुमची वास्तू 100% वास्तूप्रमाणे असली आणि तुमचं आचरण व्यवस्थित नसेल तर तुम्हाला वास्तुशास्त्राचा काहीही उपयोग नाही. लक्षात आलंय? मग मित्रांनो, आपलं आचमन होतं. आचमन झाल्यानंतर आपण प्राणायाम करतो. प्राणायाम का करतो? मित्रांनो, तुमच्याकडे वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तू आहे समजा.
वास्तुशास्त्राच्या माध्यमातून तुमच्याकडे करोडो रुपये आले. मग करोडो रुपये आले म्हणजे तुम्ही सुखी का? जोपर्यंत तुम्हाला मनशांती नसेल, जोपर्यंत तुम्हाला शांत झोप लागणार नाही, तुमचं चित्त शुद्ध नसेल, स्थिर नसेल, तर त्या पैशाचा उपयोग काय? मित्रांनो, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडे पैसा नाही, परंतु तुमच्याकडे शांत डोकं आहे, त्याच्यामुळे योग्य विचार करू शकताय, त्याच्यामुळे तुमची बुद्धी स्थिर आहे, तर पैसा मिळवू शकणार नाही का? कितीही पैसा मिळवू शकतो. आणि याच्यासाठी आपलं मन, एक लक्षात ठेवा, श्रीमंत लोकांकडे एवढं हायफाय सगळं वागणं का असतं? त्यांच्याकडे एवढे नोकर का असतात? तर त्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे की त्यांना पीसफुल माइंड हवं असतं, त्यांना शांत डोकं पाहिजे असतं. आणि मग त्यांचं डोकं शांत राहण्यासाठीची ती व्यवस्था असते. मग मोठी माणसं, श्रीमंत लोक सगळं मिळवून काय करतात? तर शांतीसाठी आमच्या सारख्यांकडे मेडिटेशन घेण्यासाठी येतात. सांगायचा तात्पर्य, मग आपण जे प्राणायाम करतो, तो प्राणायाम हा जर केला तर त्यांनी आत्मशुद्धी होते, मन शांत होतं, चित्त स्थिर होतं, आणि म्हणून प्राणायाम आहे. मग मित्रांनो, आपण घरातल्या याच्यानंतरनं कुलदेवतेला काय करतो? आमंत्रण देतो, देवघरासमोर विड्याचं पान ठेवतो. देवघरासमोर सुपारी, विडा, सुट्टी नाणी इत्यादी ठेवून आपल्या कुलदेवतेला आमंत्रण देतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जर घरामध्ये लग्न करतो, आपण आपलं लग्न करतो आणि आपल्या आई वडिलांनाच नाही सांगितलं, तर उपयोग काय आहे? अर्थ आहे त्या लग्नाला? नाही ना. काय तावडे, अंधारे, उपयोग आहे का? नाही ना. अगदी त्याच पद्धतीने मित्रांनो, तुमची वास्तू 100% वास्तूप्रमाणे असली, पण तुमची कुलदेवता ही जर प्रसन्न नसेल, तिचा जर आशीर्वाद तुमच्यावरती नसेल, तर कितीही वास्तूप्रमाणे वास्तू असली तरीही त्याचा उपयोग नाही. आणि याच्यामुळे आपल्या कुलदेवतेला नित्य नेमाने तिचे जे काही कुलाचार आहेत ते देखील व्यवस्थित असणं तेवढंच गरजेचं आहे, आणि ते खूप महत्वाचं आहे. मग मित्रांनो, कुलदेवता झाल्यानंतर आपण घरातल्या ज्येष्ठांना, श्रेष्ठांना वंदन करतो. का करतो? कारण पूजा करत असताना आपल्यामधला अहंकार गळून पडावा. काय पडावा? अहंकार गळून पडावा. आणि अहंकार आपल्यामधला जोपर्यंत गळून पडत नाही, तोपर्यंत पूजा करण्यासाठी आपण सक्षम होत नाही. एकच मिनिटा मित्रांनो. ओके. तर आपण पूजा करण्यासाठी सक्षम होत नाही. ओके. मग मित्रांनो, आता हे झाल्यानंतर आपण बघितलं, इथपर्यंतचा प्रवास पाहिला. ओके. आता वास्तूला काय म्हटलं जातं? वस म्हटलं जातं. वस म्हणजे वास करणे. आणि आपल्याला आपल्याला लहान असताना कदाचित माहिती असेल, साती आसरा. साती आसरा माहिती आहे ना? मग हे झाल्यानंतर मग मित्रांनो, आपल्या जागेच्या आजूबाजूला साती आसरा असतो, मसोबा असतो, बिरोबा असतो, खंडोबा असतो, पीर असतो. मग तुमची आत्ता मुंबईला मुंबईला नाही, नाशिकला मी एका वास्तू व्हिजिटला गेलो होतो. वास्तू व्हिजिटला का गेलो होतो? तर मित्रांनो, वास्तू व्हिजिटला याच्यासाठी गेलो होतो की कुणीतरी त्यांच्या ऑफिसमध्ये कुणीतरी आलं होतं, आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर म्हणे, तुमच्या घरामध्ये भूत आहे, तुमच्या घरामध्ये प्रेत आहे, आणि त्यांनी तुम्हाला बांधून ठेवले. मित्रांनो, एवढे घाबरले, एवढे घाबरले, एवढे घाबरले की बस. आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा ते घाबरले आणि मी वास्तू व्हिजिटला गेलो, तर त्यांच्या काही समस्या होत्या. आता त्या समस्या कशामुळे होत्या? तर याच्यामुळे होत्या का? तर नव्हत्या. त्या समस्या
त्यांची जी बिल्डिंग होती, आता बघा, आपण शहरामध्ये राहतो तर आपल्याला माहिती आहे बिल्डिंग बांधताना काही भाग आपल्याला गव्हर्नमेंटला द्यावा लागतो आपल्या बिल्डिंग मधला, बरोबर की नाही? तर अशाच पद्धतीने त्या बिल्डरने काय केलं होतं, की त्या जागेमध्ये एक म्हसोबाचं मंदिर होतं आणि त्या मंदिराला एक भिंत टाकली होती आणि पलीकडे बांधली होती, बाजूनेच एक ओढा वाहत होता आणि ओढा वाहत असल्यामुळे तिथे एक म्हसोबाचं स्थान होतं आणि त्याच्याकडे कधीच केव्हाच कुणीच लक्ष दिलं नव्हतं आणि तिथे त्याच्या घरातली मुलं अचानक सुसूला आल्यामुळे तिकडे सुसूला गेली होती आणि याच्यामुळे त्याचा त्रास त्या मुलांना होत होता. मित्रांनो, यांनी मांत्रिक केले, तांत्रिक केले, जादू म्हणजे बऱ्याच काही काही गोष्टी केल्या. कारण काय? यांनी भूत प्रेत लागलंय म्हणून सांग. आता तुम्ही मला सांगा मित्रांनो, त्यांच्या वास्तूमध्ये वास्तू प्रमाणे वास्तू असतानाही त्यांना याचा त्रास झाला. याचं कारण मग वास्तूमध्ये करे. हा, बरं, ते तर बिल्डिंग मध्ये. यांच्या दुर्दैवाने आता यांचा जो घर होतं, फ्लॅट होता, हा पहिल्याच मजल्यावरती होता. मित्रांनो, बिल्डिंग मध्ये जेव्हा आपलं घर असतं तेव्हा उदाहरणत 10 मजल्याची जर आपली बिल्डिंग असेल तर 1 ते 3 मजल्यापर्यंत जमिनीचे परिणाम आपल्यावरती तीव्र होत असतात. मग 3 ते 6 जर मजले आहेत तर याच्यामध्ये आपल्याला स्पेस एनर्जीचा विचार करावा लागतो आणि 6 ते 10 ग्लोबल एनर्जीचा विचार करावा लागतो. मग वास्तुशास्त्र म्हणजे हे सायन्स आहे. ह्याला एनर्जी शास्त्र, ऊर्जा शास्त्र देखील म्हटलेलं आहे. यांच्या दुर्दैवाने यांचं घर पहिल्याच मजल्यावरती होतं आणि पहिल्या मजल्यावरती असल्यामुळे त्याचा त्रास यांना जास्त होत होता. मी वास्तू गेलो, जे काही छोटे मोठे वास्तूतले दोष होते त्याच्यावरती उपाय सांगितले आणि उपाय सांगितल्यानंतर ना मित्रांनो, त्यांना एकच सांगितलं की तुम्ही काहीही करू नका, फक्त फक्त तुम्ही शनिवारी तुमच्या घरावरून आणि घरातल्या सगळ्या व्यक्तींवरून नारळ ओवाळून फक्त या म्हसोबाला फोडा, दिवा उदबत्ती करा, असे 7 सोमवार करा, शनिवार करा, बस झालं. आणि अक्षरशः मित्रांनो, त्यांनी हा उपाय केला आणि त्यांच्या घरामध्ये ज्या काही अडचणी होत्या, ज्या काही समस्या होत्या, त्या समस्या सुटायला त्यांना मदत झाली. म्हणजे मित्रांनो, त्या घरातल्या कर्त्या व्यक्तीला आत्महत्या करायला जाण्यापर्यंत वेळ आली होती. जो भोगतो ना त्याला माहिती याचे किती गंभीर परिणाम असतात. आणि म्हणून मित्रांनो, मी वास्तुशास्त्रामध्ये लक्षात ठेवा, मला कुठूनही वास्तुशास्त्र चालू करता येतं की. मग गुरुजी इथूनच का करतात? कारण एकच आहे प्रामाणिकपणे मित्रांनो, ज्याचा कोणीही विचार करत नाही त्याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. मला काय अवघड आहे किचन कुठे असावं सांगायला? आता किचन कुठे असावं असं जर विचारलं तर तुम्हाला एकच माहिती आहे, आग्नेय दिशेला असावं. पण मित्रांनो, ते अर्ध सत्य आहे. अर्ध सत्य आहे. आणि पुराव्यानिशी मी सिद्ध करेन पुढे, म्हणजे मी वर्गात तर शिकवतोच. आणि माझं एक लक्षात ठेवा, माझा विद्यार्थी जर असं म्हणतोय तर डंके की चोट पे सिद्ध कर देगा. कुठे सांगितलंय, कुणी सांगितलंय, कोणत्या ग्रंथात सांगितलंय, श्लोक आधार काय आहे त्याचा रेफरन्स सांगेल. आणि हे मी म्हणत नाही, हे ग्रंथ सांगतायत, ऋषीमुनी सांगतायत. असो, तर त्याच्यावर आपण पुढे बोलूच. तर सांगायचं तात्पर्य, याच्यासाठी आपल्याला आपल्या आजूबाजूच्या एनर्जींचा, ऊर्जांचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. मग जेव्हा आपण नमस्कार करून आसनावरती येऊन बसतो तेव्हा गुरुजी म्हणतात, वरदमूर्ती श्रीमन महागणाधिपतये नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, आदित्यादिनवग्रह देवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो
नमो नमः. एतत् कर्मप्रधान देवताभ्यो नमः निर्विघ्नमस्तु, असं म्हणून गुरुजी प्रार्थना करतात. मग वरदमूर्ती श्रीमन महागणाधिपतये नमः. इष्टदेवता, इष्टदेवता म्हणजे मित्रांनो आपल्या आवडत्या देवतेला. मग लक्षात ठेवा, उमा महेश्वराभ्यान नमः. उमा महेश्वर, नंतर ना शची पुरंदर. मग ह्या उमा महेश्वराला नमस्कार का करायचा मित्रांनो? वास्तुशास्त्र म्हणजे तुमच्या काही ईशान्येला टॉयलेट आहे आणि त्यांनी कॅन्सर होतो हे सांगण्यासाठी इथे मी तुम्हाला बोलवलेलंच नाहीये. ईशान्येचं टॉयलेट महाभयानक असतो, बिलकुल चालत नाही, दोष आहे बरं का. अशा पद्धतीची भीती घालवण्यासाठी आणि घालून घेण्यासाठी मला बिलकुल रस नाही. मला हे बोलता येत नाही का, मला माहितीये की. पण मला विद्यार्थ्यांना घाबरवायचं नाहीये. मला माझा विद्यार्थी प्रॉब्लेम सांगणाऱ्यातला नाही घडवायचा आहे. मला माझा विद्यार्थी प्रॉब्लेमवरती सोल्युशन देणाऱ्यातला घडवायचा आहे. आणि या पद्धतीने हा वर्ग डिझाईन केलेला आहे. CLR क्लिअर? ओके. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे उमामहेश्वर आपल्याला काय सांगतायत, काय सांगतायत. तर मित्रांनो, उमामहेश्वर, उमा म्हणजे पार्वती. पार्वतीचं वाहन कोण आहे रे? टाईप करा, पार्वतीचं वाहन सिंह, बरोबर की नाही? शंकराचं वाहन कोण आहे? नंदी. बर, नंदीच आणि सिंहाचं जमतं का? जमतं का? म्हणजे आपल्या घरामध्ये कितीही, बर, एक, हा. आता दुसरं, शंकराच्या गळ्यात कोण आहे? साप आहे, बरोबर की नाही? वासुकी. बर, गणपती बाप्पाचं वाहन काय आहे? मूषक, उंदीर. सापाचं उंदराचं जमतं का? अरे, तरी आनंदाने बसले. बरं, ठीक आहे. कार्तिकेयाचं वाहन काय आहे? मोर आहे. मोराचं सापाचं जमतं का? अरे, सांगायचा तात्पर्य मित्रांनो, आपल्या घरामध्ये आपल्या सगळ्यांची तोंड जर 36 कडे झाली असतील, वाकडे तिकडे झाले असतील, नवरा ह्याच रस्त्याला चाललोय, बायको त्याच रस्त्याला चाललीये, आई बापाचं तिसरंच चालू आहे, असं जर आपल्या घरामध्ये चालू असेल तर याची वास्तुशास्त्रीय कारण विविध असू शकतात. नैऋत्य दिशा बिघडलेली असू शकते, नैऋत्य दिशा अनस्टेबल झालेली असू शकते, नैऋत्य दिशेला एखादा दोष आलेला असू शकतो, निश्चित. पण याच्यासाठी तर रोज तुम्ही नित्यनेमाने उमामहेश्वराला नमस्कार केला तरीही तुमच्या घरामध्ये एक वेगवेगळ्या दिशेला तोंड करून असलेले नातेसंबंध हे व्यवस्थित एकत्र यायला मदत होईल. आणि याच्यासाठी म्हणून उमामहेश्वराभ्यान नमः. विविध म्हणजे अतरंगी स्वभावाचे गुणधर्माचे नव्हे, जिथं एकमेकांचं जमत नसतानाही सगळेजण आनंदाने संसार आनंदाने सुखाने जिथे नांदत आहेत, ते शक्ती, ती ताकद, ती ऊर्जा म्हणजे उमामहेश्वर आहे. आणि जर आपल्या घरामध्ये अशी काही सिच्युएशन चालू असेल तर मित्रांनो, आपल्याला पूर्व ईशान्य दिशेला जर उमामहेश्वराचा असा सगळा कुटुंब फोटो लावला आणि त्याला जर रोज नित्यनेमाने नुसता नमस्कार केला तरीही तुमच्या पती पत्नींमधले मतभेद असतील, आई वडिलांमधले मतभेद असतील, तर हे निश्चितरित्या कमी व्हायला मदत होणार आहे. मग दुसरा नमस्कार, लक्ष्मी नारायणाभ्यो नमः. लक्ष्मी नारायण. मित्रांनो, जर तुम्हाला खरोखर जीवनामध्ये यश प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल, बरेच जण माझ्याकडे येतात. आजच मला फोन आला होता, कुणाचा आला होता? हा, सुरत वरून फोन होता. माझा एक लंडनचा शिष्य आहे आणि त्यांनी त्याच्या भाऊजीला खूप वेळा प्रार्थना केल्यानंतर नंबर दिला होता आणि त्यांचा फोन आला होता. गुरुजी म्हणे
6 महिन्यापासून माझं कोणतंच काम होत नाहीये, अगदी जगणं मुश्किल झालेलं आहे, सगळीकडे अपयश येत आहे, काय करू लक्षात येत नाही. आता गुरुजी तुम्ही जर मला तारलं नाहीत, मदत केली नाही, तर मला पुढच्या काही दिवसात आत्महत्या केल्याशिवाय गत्यंतर नाही. हो, कारण कोणत्याच कार्यामध्ये यश येत नाही ना, मुलगा पण ऐकत नाही. मित्रांनो, अधिक काही बोलत नाही, पण रोज उठून बायको मुलं जेव्हा 20 वर्षाची झालेली असतात, 21 वर्षाची झाली असतात, तरी सुद्धा आपण आपल्या बायकोचा वारंवार पावलोपावली आत्महत्या करत आहोत, वारंवार वेळोवेळी अपमान करत आहोत. तर तुम्ही मला सांगा, कसं त्यांना यश मिळणार आहे? मिळणार आहे नाही मित्रांनो. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली स्त्री, आपला जोडीदार, आपली पत्नी ही आपली शक्ती आहे, ही आपली ऊर्जा आहे. आणि तुम्ही जर सातत्याने तिचा वारंवार अवमान करत राहिलात, तर कधीही तुम्हाला यश येणार नाही. कारण लक्षात ठेवा, लक्ष्मीच्या कृपेने नारायण आपल्या सगळ्यांचं पालन पोषण करतोय. आणि म्हणून जर आपल्याला आपल्या घरामध्ये यश प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल, तर आपल्या स्त्रीचा, आपल्या जोडीदाराचा, आपल्या पत्नीचा आपण संपूर्ण रिस्पेक्ट करणं तेवढंच गरजेचं आहे. आणि जर ह्या गोष्टी केल्या जात नसतील आणि तुमची वास्तू कितीही वास्तूप्रमाणे असेल, तर लिहून ठेवा, कधीही तुम्हाला यश येणार नाही. मग तुमची पूर्व दिशा कितीही उघडी असू दे आणि उत्तर दिशा कितीही उत्तम असू दे, यश येणार नाही. कारण वास्तुशास्त्र म्हणजे लक्षात ठेवा, भिंती व्यवस्थित असल्या म्हणजे वास्तू उत्तम का? नाही. म्हणून लक्ष्मी नारायणाभ्याम. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, लक्ष्मी आधी आहे, नारायण नंतर नाही, उमा आधी आहे, महेश्वर नंतर नाही. वाणी हिरण्य गर्भाभ्याम, इथेही वाणी आधी आहे आणि मग हिरण्य गर्भ आहे. जर मित्रांनो, तुमच्या मुलांना लिहिलेलं, वाचलेलं, अभ्यास करत असलेला जर लक्षात राहत नसेल, तर वाणी हिरण्यगर्भाची उपासना करा. वाणी हिरण्यगर्भाभ्याम नमः. म्हणजे तुम्हाला सरस्वतीने युक्त असलेल्या ब्रह्मदेवांची उपासना करायची आहे. लक्षात आलं? त्याच्यानंतरनं इष्टदेवता, कुलदेवता. तुमची वास्तू कितीही वास्तूप्रमाणे असेल आणि तुम्ही वर्षाला एकदाही कुलदेवतेला जात नसाल, तर तुम्हाला त्या वास्तूमध्ये कधीही सुख लॉंग टाइम भेटणार नाही आहे. वास्तू तर 100% काम करते, नो डाऊट. लक्षात आलं का? म्हणजे बँकेचे मॅनेजर तुम्ही आहात म्हणून तुम्हाला चोरी करण्याचा अधिकार दिला का? नाही ना. म्हणजे तुम्ही वास्तूप्रमाणे वास्तू बांधली म्हणून तुम्हाला ना कर्तेपणाचे अधिकार दिले का? म्हणून तुमच्या कर्तृत्वापासून, तुमच्या कर्मापासून, तुमच्या धर्मापासून तुम्ही पळ काढावा का? नाही होत तसं. कारण जी ती एनर्जी, जी ती ऊर्जा ती आपापल्या ठिकाणी परफेक्ट असते. आता निलेश मोरे म्हणतात, गुरुजी कुलदेवता माहिती नसेल तर महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती स्वरूपिणी कुलदेवताये नमहा म्हणून वंदन करावं. लक्षात आलं? ग्रेट. चॅट बॉक्समध्ये प्रश्न विचारा, निलेश मोरे उत्तर देईल. ओके, ग्रेट. तर मित्रांनो, उमा महे कुलदेवताभ्यो नमः, मग ग्रामदेवताभ्यो नमः. ग्रामदेवता मित्रांनो, उद्या जर तुम्हाला अमेरिकेमध्ये जायचं असेल, वाटलं तिकीट काढलं, जाऊ शकता का रे? जाऊ शकता? नाही ना. गुरुजी व्हिसा लागतो ना. अगदी त्याच पद्धतीने तुम्ही ज्या गावामध्ये जात आहात, त्या गावामध्ये असलेल्या ग्रामदेवतेची जोपर्यंत तुम्ही परवानगी घेत नाही, तोपर्यंत ते गाव तुम्हाला अनुकूल होत नाही. तुम्ही कितीही वास्तूप्रमाणे बांधा, अरे तुम्हाला मुख्यमंत्रीच हे नाहीये, फॉर नाहीये, तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहून बिझनेस चालू करू शकता का?
नाही ना, ग्रामदेवता. म्हणून आपल्याला ग्रामदेवता अनुकूल असावी. आपण लग्नामध्ये पण बघा, आधी पत्रिका ग्रामदेवतेला ठेवतो. लक्षात आलं? इष्टदेवता, कुलदेवता आणि मग ग्रामदेवतेला ठेवतो. मग आपण स्थानावरती जातो. स्थानावरच्या देवता माहिती असतील. मग याच्यानंतर स्थान देवता. मग मित्रांनो, आपली जी वास्तू असते, त्या वास्तूची जी देवता असते, त्या देवतेला स्थान देवता म्हणतात. मग उदाहरणतः आपण शेतामध्ये वेळ अमावस्येला जायचो आणि आपली आई काहीतरी दगडाच्या तिथे पूजा करायची, आजी आई तिथे नैवेद्य दाखवायची आणि मग आपण सगळे भोजन घ्यायचो. तर ही स्थान देवता आहे. लक्षात आलं? स्थान देवता. मग मित्रांनो, स्थान देवता का गरजेची आहे? कारण जोपर्यंत बघा, आपल्या स्थानाची रक्षण करणारी देवता म्हणजे स्थान देवता आहे. मग तुम्हाला जर माहिती असेल, आपल्या शेताचं रक्षण कोण करत होतं, तर लहान असताना तुम्ही शेतात ऐकलं असेल, एक नागोबा असायचा, सर्प देवता असायची आणि ती तुमच्या शेताचं रक्षण करायची. किती जणांनी बघितलंय, किती जणांनी ऐकलंय? मी टाईप करा. ओके. यस. तर मित्रांनो, ती देवता आपल्या कशाचं रक्षण करायची? तर आपल्या स्थानाचं रक्षण करायची. आणि जोपर्यंत आपण त्या देवतेला संतुष्ट करणार नाही आहोत, तोपर्यंत आपल्याला ते स्थान अनुकूल राहणार नाही. मग इथे जर कुणी पुरोहित असतील, तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कल्पना नाही, तुम्हीच जरी घर असलं तरी तुम्ही एखाद्या देवतेची पूजा करत असताना तुम्ही तुमच्या जागेवरती पूजाच करू शकत नाही देवाची. तुम्ही तुमच्या जागेमध्ये देवाची पूजा करू शकत नाही. पूजा करत असताना तुम्हाला ती जागा भैरवाकडे मागून घ्यावी लागते. पुरोहित कोण आहे तिथे? भैरवानुज्ञा गृह्णीयात. भैरवाची अनुज्ञा घ्यावी लागते आणि भैरवाकडून प्रादेश मात्र जागा पूजेसाठी घ्यावी लागते. कारण प्रत्येक जागेचा एक भैरव असतो, प्रत्येक जागेचा एक क्षेत्रपाल असतो. आणि म्हणून आपण पूजा झाल्यानंतर, होम हवन झाल्यानंतर आपल्या घरावरून भात, दही भात ओवाळून खाली ठेवतो. कुणासाठी? तर त्या भैरोबासाठी. मग तो भैरोबा म्हणजे कोण असतो? तर तो क्षेत्रपाल असतो. आणि मग क्षेत्रपालाचे कुटुंब परिवार देवता कोण आहेत? तर भूत, प्रेत, पिशाच, ब्रह्मराक्षस, शाकिनी, डाकिनी, वेताल आदी देवता ह्या काय आहेत? त्या क्षेत्रपालाच्या कुटुंब देवता आहेत. मग ह्या देवतेंचा परिणाम आपल्यावरती होऊ नये, आपल्या कुटुंबावरती होऊ नये, याच्यासाठी आपल्याला स्थान देवतेला संतुष्ट करायचंय. मग उदाहरणतः लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही उत्तम घर बांधलंय, मोठ्या सोसायटीत घर घेतलंय, पण तुम्ही वॉचमनला विचारलंच नाही, वॉचमनला कधी काही पैसेच दिले नाही, वॉचमनची काळजी घेतली नाही, मात्र आरे रावीमध्ये तुम्ही वॉचमनला काम सांगितलं आणि चुकून तुम्ही घराच्या बाहेर गेला. ओके. वॉचमन तिथं नसेल, वॉचमनला कळलंय तुमच्या घरी चोर व्हायला लागली म्हणून, तर प्रामाणिकपणे विचार करा, वॉचमन तुमची चोरी अडवेल का रे? अडवेल का? नाही ना. कारण तो तुम्हाला अनुकूलच नाहीये. तुम्ही जर वॉचमनला जर व्यवस्थित विश्वासात घेतलं, त्याच्याशी चांगले संबंध ठेवले, त्याला सुखदुःख विचारलं, दोन पैसे दिवाळीत म्हणा वगैरे येता जाता दिले, तर तो तुम्हाला अनुकूल राहणार आहे. अगदी त्याच पद्धतीने कितीही उत्तम वास्तू बांधली, जोपर्यंत तुमचा क्षेत्रपाल देवता, क्षेत्राचे रक्षण करणारी देवता तुम्हाला अनुकूल नसेल, तोपर्यंत तुम्ही त्या जागेमध्ये केलेल्या कार्याला कधीही यश प्राप्त होणार नाही. लक्षात आलं? मग याच्यानंतर वास्तुदेवता. मग वास्तुदेवताभ्यो नमः. मग याच्यानंतरनं जे तुम्ही वास्तुदेवतेची प्रार्थना कराल, पूजा कराल, तेव्हा ती त्या वास्तूला अनुकूल ठरेल.
म्हणजेच मित्रांनो, जर तुम्ही घराच्या बाहेर जात असताना उदाहरणतः लक्षात ठेवा, तुम्ही जर त्या गावामध्ये राहायला आलात आणि जर तुम्हाला ग्रामदेवता फॉर नसेल, अनुकूल नसेल, तर तुमची प्रगती होऊ शकते का? बिलकुल नाही होणार. ग्रामदेवता फॉर नसेल, स्थानदेवता फॉर नसेल, मग ह्या देवता म्हणजे काय आहेत? तर ह्या देवता ह्या एनर्जी आहेत, ऊर्जा आहेत. मग ऊर्जा काय असतात? मित्रांनो लक्षात ठेवा, ऊर्जा म्हणजे काय असतं? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, चोरी झाल्यानंतर पोलीस चोर पकडण्यासाठी कोणत्या प्राण्याचा उपयोग करतात रे? टाईप करून उत्तर द्या. बघ बघ, कुत्रा. मग आता मला सांगा, चोर जेव्हा चोर करून जातो, निघून जातो, कित्येक तास होतं, तर त्या कुत्र्याला कसं समजतं की हा व्यक्ती चोर इथून 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 गेलेला आहे? कारण त्यांनी जो तिथे येऊन गेलेला असतो, त्या येऊन गेलेल्या एनर्जीज असतात, वेव्ज असतात आणि त्या तिथे सोडलेल्या असतात, सुटलेले असतात आणि त्याच्यामुळे त्या एनर्जीवरून, त्या ऊर्जेवरून त्यांना समजतं की चोर या रस्त्याने गेलेला आहे. म्हणजेच सांगायचा तात्पर्य मित्रांनो, ह्या एनर्जी, ह्या ऊर्जा व्यक्त जरी दिसत नसल्या, व्यक्त रूपाने दिसत नसल्या, तरी अव्यक्त रूपाने आपल्या आजूबाजूला कार्यरत असतात आणि त्या एनर्जीचा परिणाम आपल्यावरती, आपल्या वास्तूवरती, आपल्या मनावरती, आपल्या शारीरिकतेवरती परिणाम करत असतो. आणि म्हणून आपल्याला ह्या एनर्जींना, या ऊर्जांना शांत ठेवणे, संतुष्ट ठेवणे, समजून घेणे, योग्य त्या पद्धतीचा उपाय त्यांच्या संतुष्टीसाठी करणे अत्यंत गरजेचं आहे. हे जर तुम्हाला अनुकूल नसतील आणि कितीही मोठे घर बांधली तरीही त्याचा यथायोग्य पद्धतीने लाभ होणार नाही आहे. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण वास्तूच्या आजूबाजूला असलेल्या एनर्जींचा, ऊर्जांचा विचार केला. म्हणजे वास्तू निर्माण होत असताना कोणत्या कोणत्या ऊर्जांचा, एनर्जीचा, देवतेंचा परिणाम आपल्यावरती होत असतो हे आपण समजून घेतलं. उद्याच्या भागामध्ये आपण वास्तुशास्त्र ज्या घटकावरती अवलंबून आहे, तो घटक म्हणजे पृथ्वी तत्व. मग ह्या पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, ओके, त्याचा कसा पुढे विकास होत गेला आणि वास्तुशास्त्र हे आपल्याला काय काय प्रदान करतं. वास्तुशास्त्र म्हणजे सुख समाधान समृद्धी आनंद प्रदान करतं, किंवा वाढदिवसाच्या आरोग्यमय आनंदमय उत्साह, म्हणजे नाही का दिवाळी आली की आपण होलसेलमध्ये शुभेच्छा देतो, ते प्रदान करतं. नक्की देतं काय? बरं, वास्तुशास्त्र कुणी सांगितलंय, का सांगितलंय, कशासाठी सांगितलंय, ह्या सगळ्या आपण स्टेप बाय स्टेप त्याचा अभ्यास करून वास्तुशास्त्राचा क्रमिक विकास कसा होत गेला. मग मित्रांनो, पृथ्वीच्या उत्पत्तीपासून ते आधुनिक भारताचं असलेलं संसद भवन इथपर्यंत आपण सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहोत. कारण मित्रांनो, 2014 नंतर आपला भारत अग्रेसिव्ह झाला. का झाला? किती जणांना जाणून घ्यायचंय का झाला? त्यांनी मी टाईप करा, मग उत्तर देतो. एक तत्पूर्वी मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी भारतीय. ओके, मी हिंदू, मी सनातनी, आणि म्हणून हे वाक्य बोलतो, हे लक्षात ठेवा. कोणत्याही पक्षाचा समजू नये. 2014 नंतर माननीय नरेंद्रजी मोदी जेव्हा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी एक डिसिजन घेतला. कोणता निर्णय गुरुजी? तर संसद भवन बदलण्याचा. आणि तेव्हापासूनच आपल्या भारत देशाला एक सक्षम नेतृत्व प्राप्त झालं. मग मित्रांनो, वास्तू कधी परिणाम करत? पेड वर्गामध्ये तर मी सांगतोच, पण वास्तू जेव्हा एखादा निर्णय तुम्ही घेता वास्तूच्या बाबतीत, सकारात्मक निर्णय घेतलेल्या क्षणापासून वास्तू तुम्हाला सकारात्मक परिणाम करायला सुरुवात करते. हे पाड ते पाड करण्याची जरुरीच नाही. निर्णय घेतलेल्या क्षणापासून गरज आहे तर तुम्ही स्ट्रॉंग निर्णय घेण्याची. मग मित्रांनो, 2014 साली
आदरणीय मोदी साहेबांनी हा निर्णय घेतला. आणि तुम्हाला माहिती आहे की आत्ता आपलं कामकाज हे नवीन संसदेमध्ये चालतं. आणि आपली ही जी नवीन संसद आहे ही कोणत्या आकाराची आहे? तर ही नवीन संसद कोणत्या आकाराची आहे? टाईप करा सगळ्यांनी. नवीन संसद कोणत्या आकाराची आहे? तर नवीन संसद ही व्याघ्रमुखी आहे. आणि व्याघ्रमुखी जर वास्तू असेल तर अशा वास्तूमध्ये अधिकार प्राप्त होतात, नेतृत्व शक्ती प्राप्त होते, वर्चस्व निर्माण होतं. आणि तिथे जे जन्माला येतात ते शूरवीर विचार जन्माला येतात. आणि याच्यामुळे नेतृत्व शक्ती, संरक्षण शक्ती, लढवय्या वृत्ती ही निर्माण होते. आणि जेव्हापासून नवीन संसद भवन बांधली गेलेली आहे तिचा आकार व्याघ्रमुखी आहे. आणि अशा वास्तू ह्या राजनैतिकांसाठी चांगल्या असतात, राजनेत्यांसाठी चांगल्या असतात, राजकीय कार्य करण्यासाठी चांगले असतात. कारण हे नेतृत्व शक्ती देतात, नेतृत्व गुण प्रदान करतात, निर्णय घेण्याची क्षमता येते. आणि मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की चांगले निर्णय, चांगलं नेतृत्व प्राप्त झाल्यानंतर काय होतं. आत्ताही दिल्लीमध्ये जे झालंय, लवकरच त्याची परतफेड व्याजासहित केली जाईल. सबर काफर मिठ्ठा होताय. तर मित्रांनो, अशा सगळ्या पद्धतीचा स्टेप बाय स्टेप आपल्याला विस्तृत अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, वेळेअभावी आज इथे थांबावं लागतंय. तर आजचा वर्ग तुम्हाला कसा वाटला? आजच्या वर्गामध्ये काय काय शिकायला भेटलं हे तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये विस्तृत टाकायचं. ज्यांनी नोट्स काढलेले आहेत त्यांनी नोट्स टाकायच्या आहेत. लक्षात आलं? कारण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, खूप जण वर्ग म्हणजे वास्तुशास्त्राच्या नावाने भांडवल करणारे असतात, मार्केटिंग करणारे असतात, लुटणारे असतात. आणि याच्यामुळे खूप लोक असं म्हणतात हे काही मार्केटिंगच करणारे आहेत. लक्षात आलं का काय जायचंय? आणि म्हणून जे वर्गाला आलेले नाहीत त्यांना आजच्या वर्गामध्ये गुरुजींनी काय शिकवलं, काय समजवलं हे समजण्यासाठी मदत होणार आहे. म्हणून आपल्याला कमेंट्स न विसरता टाकायचे, नोट्स त्याहून न विसरता टाकायच्या आहेत. आणि महत्वाचं, जे कोणी 5ही दिवस वर्गाला येतील, ग्रुपमध्ये उत्तम कमेंट्स करतील, त्यांना 5व्या दिवशी स्पेशल गिफ्ट माझ्याकडून मिळणार आहे. CLR क्लिअर? ओके, ग्रेट. आणि हो मित्रांनो, अजून एक महत्वाची गोष्ट, गुरुजी रेकॉर्डिंग द्या, गुरुजी रेकॉर्डिंग द्या. काही जण म्हणतील, काही जण बावळटासारखं आम्हाला जॉईनच करता आलं नाही, तुमचं काही नेटच नव्हतं, इंटरनेट नव्हतं. अरे, इथे हाऊसफुल वर्ग असताना जर तुम्हाला जॉईंट होता येत नाही, एवढे जण ऐकतायत, तर प्रॉब्लेम गुरुजींच्या सिस्टीमचा नाही, प्रॉब्लेम आपला आहे. आणि त्याच्यामुळे ग्रुपमध्ये जर कुणी चुकीच्या कमेंट्स करत असतील तर प्रत्येक वेळेस गुरुजींनीच उत्तर दिलं पाहिजे गरजेचं नाही आहे. कारण कुणासोबत गुरुजींना विवाद करण्यापेक्षा गुरुजी अजून 5 मिनिटं जास्त शिकवण्यामध्ये विश्वास ठेवतात. त्याच्यामुळे जर असं ग्रुपमध्ये असेल किंवा फेसबुकवरती असतील किंवा आपल्या ऍडव्हर्टाईजच्या, जाहिरातीच्या व्हिडिओच्या खाली असेल तर अवश्य त्यांना सकारात्मक उत्तर देत चला, जर तुम्हाला वाटत असेल तर. जबरदस्ती नाही. लक्षात आलं? ग्रेट मित्रांनो. आता मित्रांनो, पुढचे 10 मिनिटं जर आज शिकवल्याबद्दल जर काही प्रश्न असतील तुम्हाला तर ते विचारा चॅटबॉक्समध्ये, त्याची उत्तरे मी तुम्हाला देतो. ओके, ग्रेट. निलेश मोरे बोला. सर, मगाशी तुम्ही सांगितलं ना की कुलदैवताला एक तरी व्हिजिट तुम्ही वर्षभरात एकदा तरी केली पाहिजे, बरोबर? पण एखादा फिजिकली अनफिट असेल, समजा चालणं फिरणं त्याचं बंद असेल, जागेवरच असेल आणि तो घरी बसून, जसं मी स्वतःच समजलं, स्वतः ओपनली समजलं, सांगतो. समजलं. दीर्घ आता श्वास घ्या, उत्तर देतो. हो हो, तर तर त्यांच्या ऍक्सिडेंट मुलाने झाल्यामुळे गेलं दोन्ही. तरी हा हरकत नाही, हा. मुलाने गेलं तरी हरकत नाही, पत्नीने गेलं तरी हरकत नाही, पतीने गेलं तरी हरकत नाही, भावाने गेलं तरी हरकत नाही, काही अडचण नसते. घरून कुलदैवतेचं आपण नामस्मरण रेग्युलर करतो, 100% तर करू तेही शकतो. तेही लाख चालू टक्के, शकतं ना? लाख टक्के. ओके, ग्रेट. धन्यवाद. कुठून निलेश मोरे तुम्ही? मी विरार वरून, विरार मुंबई.
क्या बात आहे, विरारला आपले विद्यार्थी आहेत बरं. चालेल, आहेत बोलूया. का? ओके, धन्यवाद. हा, कदम, शर्वरी कदम. हँड राईज करा कोणाला काही प्रश्न असतील तर. नमस्कार गुरुजी. श्रीराम समर्थ. बोला. गुरुजी थँक्यू, खरंच थँक्यू. कारण खरंच काही गोष्टी नव्हत्या आम्हाला माहिती. जसं पूजेला हा ठीक आहे आचमन करा, गुरुजी सांगतात तसं करा. त्यातलं खोल तुम्ही आज सांगितलं त्याबद्दल खूप धन्यवाद. मला फक्त एक प्रश्न म्हणजे विचारायचं होतं की जसं आता कुलदेवतेचं म्हणजे मला तो प्रश्न विचार, पण त्या दादांनी ऑलरेडी विचारलं तुम्हाला. कारण मला जायला जमलं नाही, तर माझे मिस्टर गेलेले नवरात्रीमध्ये. कारण ह्या वर्षी जे चलेगा. आमच्याकडे दरवर्षी पालखी येते, तर मला जायला जमलं नाही ओटी भरायला. आणि माझे मिस्टर बाहेरगावी असतात, पण ते नेमकी सुट्टीवर आले तर ते गेलेले. तर मी प्रयत्न करेन ह्या वर्षी जायचा, म्हणजे पुढच्या वर्षी. असं बाकी तुम्ही खूप छान माहिती सांगितले. असंच तुमचा सहवास असू द्या. थँक्यू. यस. ओके. सगळ्यांनी 5 दिवस रोज या, नित्यनेमाने या. ज्यांना खरोखर हे शास्त्र शिकायचे, समजून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये करिअर करायचं असेल, तर प्रत्येकाला हा एक सुवर्ण योग आहे. मित्रांनो, तुम्हाला पुढे आपले विद्यार्थी मार्गदर्शन करायला येतीलच. ओके. म्हणजे याचा कसा उपयोग आहे, तुम्ही अभ्यास कसा करू शकता, आणि महत्वाचं, हा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला यत्किंचितही संस्कृत येण्याची जरुरी नाही आहे. वयाची कोणतीही अट नाही, शिक्षणाची अट नाही, जातीची अट नाही, पंथाचीही अट नाही. माझा एक स्वप्न आहे, मला घरोघरी चांगला वास्तू अभ्यासक घडवायचा आहे. कारण आपण लाखो करोडो रुपये देऊन घर विकत घेतो, तर घर विकत घेत नाही, त्याच्यातून समस्या विकत घेतो. आणि हे मला कुठेतरी बंद करायचं. कारण मी एक वास्तू अभ्यासक असून जर मला ह्या शास्त्राचं ज्ञान आहे, तर समाजासाठी मी काय करतोय. मग कुणी म्हणतील गुरुजी फ्री करा, मुद्दा तोच आहे ना. फ्री असले की तुम्ही टाइमपास करता, म्हणून प्रत्येक गोष्टीची एक व्हॅल्यू असते. म्हणून माझी इच्छा असतानाही मला ते फ्री देता येणार नाही, आणि याच्यामुळे सुरुवातीला फ्री शिकवत होतो, लोकांना त्याची किंमत नाही, म्हणून पेड वर्ग ठेवलेले. समजलंय? ग्रेट. यस. तर शर्वरी कदम, रोज वर्गाला यायचंय आणि व्यवस्थित अभ्यास करायचाय, अशाच नोट्स काढायचे. CLR क्लिअर? यस. थँक्यू. ज्यांना बोलायचंय त्यांनी हँड राईज करा. ओके. स्वप्नील बोरसे. माईक कॅमेरा पण चालू करून बोलायचं. बोला. हॅलो सर. स्वप्नाली. हॅलो सर. हा हो. सर, माझा एक क्वेश्चन होता. मी बऱ्याच वेळा ऐकलंय की टी पॉइंटला घर किंवा तुमची वास्तू नको, प्लॉट नको, असं का असतं? खूप छान प्रश्न विचारला. जिथे रस्ता एंड होतोय किंवा टी दीर्घ पॉइंट आहे श्वास घ्या. तिथे. उत्तर समजलं, प्रश्न समजला. मित्रांनो, या प्रकारच्या वास्तूला विथिशुला वास्तू असं म्हणतात. आता ही कोणत्या प्रकारची विथिशुला आहे याच्यानुसार असतं. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आपण लहान असताना आपल्याला असा 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 एक खेळ खेळला असेल. आपण किती जणांनी खेळलाय? काय होतं रे असं केल्यावर? डोकं दुखतं, बरोबर की नाही? मग जेव्हा एखादा रस्ता आपल्या जागेला येऊन संपत असेल, हॅमरिंग होत असेल, मारा करत असेल, तर त्या वास्तूला वेदना होतात. आणि वास्तूच्या ज्या भागाला वेदना होतात त्याचा गंभीर परिणाम त्या वास्तूमध्ये, जागेमध्ये राहणाऱ्या माणसांना आणि ती जागा ज्यांच्या नावे आहे त्यांनाही अंशतः परिणाम होत असतो. CLR क्लिअर? ओके, ग्रेट. स्वप्नाली समजलं? प्रीतम चव्हाण. नमस्ते सर. हा. माझा एक प्रश्न होता, कुलदेव कसा ओळखायचा? म्हणजे आम्हाला माहितीच नाही आमचा कुलदेव दीर्घ कोणता आहे. श्वास घ्यायचा. मी आत्ताच सांगितलं, माहिती आपण पुढे पुढे वर्गात पाहतच असतो. पण आत्ता जर माहिती नसेल तर महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती स्वरूपिणी कुलदेवताभ्यो नमः म्हणून दुर्गा पूजन जरी केलं तरी आपल्याला त्याचा लाभ होतो. कुलदेव म्हणतीये मी, देवी नाही. देवी माहितीये, कुलदेव माहिती नाही आम्हाला. देवी कोणती आहे? नागेलामा आहे, चितापूर. ओके. मग आता विषय असा आहे की आपल्या कुळाचा जो देव आहे, परंपरेने चालत आलेल्या देवालाच कुलदेव म्हणा. नाही, हे फक्त देवीलाच पूजा करतात, देव माहितीच नाहीये. मग कसं गरजेचं ओळखायचं? नाही बरं का. पूर्वी ना आपल्याकडे देव किंवा देवी एकच असायचं. आत्ताच त्या दोन्ही असल्या पाहिजेत असं ते थोडं वाढलेलं आहे.
पण एक दोघांपैकी एक जरी आपण आराधना करत असलो तरी प्राप्त होतं। आणि देव माहिती असेल तर देवाला प्रार्थना करा की मला देवी कळावी, आणि देवी माहिती असेल तर देवीला प्रार्थना करावा, देव कळावी, कळून जाईल ते। फक्त ओके सर. हृदयातून आवाज आला पाहिजे। ओके, थँक्यू. ओके, ग्रेट। गाव कोणतं? विजया कुलकर्णी, विजय कुलकर्णी। हॅलो सर. हम्म, हा, माझा एक असा प्रश्न होता आता ते कुलदेवतेवरून होता की आम्ही नाशिकला मी एकदा चेक केलं होतं की थोडक्यात आमच्या विचारायचं। कुलदेवता काय होतं की आम्हाला कुलदेवता एकदा सांगितली की तुळजापूर आहे, एकदा सांगितली यमाई आहे, तर असा हा गोंधळाचा स्वरूप आहे आणि कुठल्या देवतेची पूजा करावी हा प्रश्न पडलेला आहे. आणि नाशिकला काय सांगितलं? नाशिकला सांगितलं तुम्ही तुळजापूरची तुम्हाला देवी आहे म्हणून तुम्हाला कुणी पाठकांनी सांगितलं का? कुलदेवता आहे. पाठकांनी हो, सांगितलं? पाठकाने. हो हो हो. त्यांनी जर सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवायचा। अच्छा. कारण कारण पूर्वीच्या काळी ते गावोगावी जाऊन वंशावळी लिहित होते, त्यांच्याकडे ते हा, ते रेफरन्सेस आहेत। वंशावळीमध्ये सांगितलं. एक्झॅक्टली, बरोबर विश्वास बरोबर. ठेवायचा आणि पुढे जायचं। बरं. एक लक्षात ठेवा, कुणीतरी ज्याला काहीच आधार नाही अशा सोम्या गोम्यानी सांगण्यापेक्षा जो आपल्या पिढ्यानपिढ्यांना ओळखतो आहे ते कुणाला फॉलो करत होते हे माहिती आहे, त्यांनी सांगितलेलं जास्त ऑथेंटिक ना। बरोबर बरोबर आहे. ओके, ग्रेट। तर त्यांनी सांगितलेलं फॉलो करायचं। थँक्यू. यस। हा, रेलमी, बरोबर मीच। माईक चालू करून बोलायचं। हो, मीच। माईक चालू करायचं। मी अनम्यूटची ऑप्शन रिक्वेस्ट आली असेल बघा, त्याला क्लिक करून माईक चालू करा। हम्म, श्री स्वामी समर्थ. हम्म, मी आशिष मुनाक. माझा एक प्रश्न होता, म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं की बिल्डिंगच्या हाईट प्रमाणे शास्त्र बदलतं, जसं जमीन शास्त्र 1 ते 3. शास्त्र बदलत नाही, शास्त्र नाही हा, बदलत, ऊर्जा बदलते। ऊर्जा, एनर्जी. हम्म, हा, तर 1 ते 3 जमिनीचं एनर्जी असते, 3 ते 6 स्पेस एनर्जी, आणि 6 ते 10 ग्लोबल एनर्जी, सूर्य, ग्लोबल एनर्जी. सोलर एनर्जी आणि आपण त्याला म्हणू शकतो। आणि अजून एक प्रश्न होता, म्हणजे तुम्ही आता ज्याप्रमाणे सांगितलं व्याघ्रमुखी आपलं हो सांसद, हो हो। तर ते कसं ओळखावून, काय त्याचंही? तर खरं तर हा एका मिनिटात सांगणारा विषय नाही। आपले ओके. 1-2 वर्ग फक्त हा, जमिनीच्या आकारांवरती पेड वर्गामध्ये आहेत। ओके ओके ओके. ओके, ग्रेट। ठीक ठीक. श्रीराम। म्हणजे विविध प्रकारचे जमिनीचे आकार असतात, त्याचाही अभ्यास आपण पेड वर्गामध्ये करतो। 2 स्पेशल लेक्चर जमिनीच्या आकारावरती आहेत। ओके, ग्रेट। खरं तर मित्रांनो, वेळ झालेली आहे, तर तुमचे चॅट बॉक्समध्ये प्रश्नांची उत्तरं लिहून पाठवा, जसे जमतील तशी मी देतो। राहिलेले प्रश्नांची उत्तरं उद्याच्या भागामध्ये घेऊ, आणि जरी अजून काय राहिलीच तर आपण पुढे पुढे त्यांचा विचार करू। CLR क्लिअर? चौगुले, थिंगे, भोसले, पाठक, सोनकवडे, तिवारीजी, म्हात्रेजी, रणदिवेजी, बोधराजी, मुंडलेजी, काय फरडे आणि श्याम पाटील, क्षमा असावी। आपल्या सगळ्यांची प्रश्न उद्या जर सहज आपल्याला वेळ मिळाला तर नक्की आपण घेऊ। इथे एक प्रश्न कोणीतरी चॅटबॉक्स मध्ये विचारला होता की क्षेत्रपालाला संतुष्ट कसं करावं। तर दही भाताचा नैवेद्य जर आपण रोज नित्यनेमाने, म्हणजे विशेषतः शनिवारी आणि त्याहूनही विशेष म्हणजे अमावस्येला दाखवला, तरीही आपल्या वास्तूमध्ये असलेली क्षेत्रपती देवता ही संतुष्ट होऊन आपल्याला ती ऊर्जा सहाय्यभूत व्हायला मदत होते। CLR क्लिअर? क्लिअर का? आणि त्या चौगुल्याचं तोंड पाडायचं नाही। आपल्या दैवदयेने आपल्याला गुरुजी रोज भेटणार आहेत, गरजेचं नाही एकाच दिवशी सगळ्यांना उत्तर मिळाले पाहिजेत, बरोबर की नाही? तर 8:30 ते 9:30 10 वाजलेले आहेत। ओके, पुढे एक लेक्चर आहे मला, तर आज इथे भेटला, आयुष्यात परत इथेच भेटूया उद्याच्या भागात। तोपर्यंत श्रीराम समर्थ। आणि हो, महत्वाचं, ग्रुपमध्ये कमेंट करायला बिलकुल विसरायचं नाही। ओके, नोट्स टाकायला त्याहून विसरायचं नाही। आणि जर कुणी टाइमपास ग्रुपमध्ये करत असेल तर त्यांना सन्मानाने सन्मान करायचा, नारळ द्यायचा। ओके, चुकीच्या कमेंट्स कुणीही केल्या नाही पाहिजेत, कारण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो,
माझ्यासारख्याचा वेळ कोणासोबत वाद घालण्यासाठी जर गेला तर चालणार आहे का? आणि त्याच्यापेक्षा 15 मिनिटं मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवतो ना. ओके, तर ते सगळं तुम्ही बघा, कारण सगळ्या गोष्टींपर्यंत मी पोहोचू शकत नाही, तिथे सगळ्यांना उत्तर देऊ शकत नाही. ओके, आपण चांगल्या गोष्टी घेऊन आयुष्यात पुढे जायचं. रात्र आहे म्हणून दिवसाला किंमत आहे, म्हणजे पापी लोक आहेत म्हणून चांगल्या लोकांना किंमत आहे, लक्षात ठेवा. तसे पंडिते शठे नठे हौशे नवशे गौशे सगळे लोक इथे येत असतात. नावं ठेवणारे पण येत असतात. नावं ठेवणाऱ्यांना व्यवस्थित दुर्लक्ष करून चांगलं घेऊन आयुष्यात पुढे जाणारा माणूस यशस्वी होतो. हे तुम्हीही लक्षात ठेवा, तुम्हीही फॉलो करा. आणि वाईटाला चांगल्यानेच परावृत्त करता येऊ शकतं, वाईट वागून नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना व्यवस्थित, ते वाईट बोलले तर तुम्ही चांगलं बोलून उत्तर द्या. ओके, श्रीराम समर्थ, नर्मदे हर. बाकीच्यांची उत्तर उद्या घेऊया. ओके, ग्रेट. क्षमा असावी, मलाही खूप वाईट वाटतं, वेळेची मर्यादा. श्रीराम समर्थ.